झी 24 तास एक पाऊल पुढे। नरेंद्र मोदींची प्रतिमा आता गुजरातचे विकास पुरुष अशीच निर्माण झाली आहे। 2001 मध्ये मुख्यमंत्री बनण्यापूर्वी मोदी एक संघ प्रचारक होते, पण मुख्यमंत्री पदानंतर आता त्यांचा प्रवास सुरू झालाय तो राष्ट्रीय राजकारणाकडे। गुजरातच्या विकासाची कहाणी आता प्रत्येकाच्या ओठावर रुळली आहे, पण नरेंद्र मोदींनी असं नेमकं काय केलं ज्यामुळे आज जगभर गुजरातच्या विकासाची चर्चा होऊ लागली आहे, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहत नाही। 7 ऑक्टोबर 2001 मध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातची सूत्र हाती घेतली। त्यावेळी प्लेगमुळे गुजरात हैराण झाला होता। भुज आणि कच्छमध्ये भूकंपानं कहर केला होता। गोंधळा दंगलीत संपूर्ण गुजरात जळत होता। ही बिकट परिस्थिती असताना गुजरातला सावरण्यासाठी मोदींनी नर्मदा धरणाचा आधार घेतला। सरदार सरोवर प्रकल्पातून वीज आणि पाणी गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू झाला। गुजरातच्या प्रत्येक गावात 3 फेज वीज प्रवाह पोहोचविण्यात आला। त्यामुळे आज गुजरातकडे 40,000 मेगावॅट ऐवजी 44,000 मेगावॅट वीज उपलब्ध आहे। गुजरातमधील प्रत्येक शहर आणि गावागावात वीज आणि पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला। जनतेला मूलभूत सेवा सुविधा पुरविण्याबरोबरच गुजरातला जगभर नावलौकिक मिळवून देण्यासाठी मोदींनी विशेष मोहीम हाती घेतली। 2007 मध्ये व्हायब्रंट गुजरात संमेलन आयोजित करण्यात आलं। त्यानंतर देश-विदेशातील गुंतवणूकदारांची गुजरातकडे पावलं वळली। 2011 मध्ये गुजरातमध्ये $21 ट्रिलियन गुंतवणुकीला मंजुरी मिळाली। मोदींच्या कार्यकाळात गुजरातनं 11% विकास दर गाठला। कृषी क्षेत्रातही विकास दर 11% असून तो देशातील सर्वाधिक दर असल्याचं मानलं जातंय। विकासाच्या या सगळ्या प्रक्रियेशी सर्वसामान्य गुजराती माणसाला जोडण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय। मोदींपूर्वी ज्यांच्या हाती गुजरातची सत्ता होती त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षात घेत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातोय। मोदींचे विरोधक भलेही काही आरोप करत असले तरी मोदींच्या काळात गुजरातच्या विकासाची चर्चा सगळीकडेच होते हे वास्तव आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।